तर गुड मॉर्निंग मित्रांनो, वेळ झालेली आहे 6:14 6:15 झालेत. तर निघालोय आता मी. निघालो तेव्हा एकदम आकाश एकदम मोकळं मोकळं होतं, आता एकदम भरलेलं आहे. तर मजबूत पाऊस येणार आहे. तर ठीक आहे, बघूया आता कोणती बुकिंग वाजते का आपल्याला इकडनं बाहेर निघण्यासाठी. मगाशी मी निघत होतो तेव्हा तर बुकिंग वाजलेली, मला निघालेलं तेव्हा कल्याणची वाजते 94 रुपीज. तर मला बुकिंग लागलेली बेलापूरची, मी ऍक्सेप्ट करणार तेवढ्यात ती बुकिंग गायब झाली. तर ठीक आहे, बघूया आता कोणती बुकिंग वाजते. जी पण बुकिंग लागेल ती घेऊन इकडनं बाहेर निघेन आणि मग तिकडनंच काम आपलं सुरू होईल. तर बघूया बाहेर निघण्यासाठी आपल्याला कोणती बुकिंग भेटते. इकडनं एक चांगली बुकिंग लागली 600-700-800 पर्यंत, तर इकडनं बाहेर निघून मग आपलं काम चांगलं चालू होईल. चला तर बघूया. आता थांबूया आपल्या नेहमीच्या लोकेशनवरती, काटेमाल नाक्यावरती थांबूया. तिकडनंच बुकिंग भेटेल आपल्याला, तिकडनं बुकिंग घेऊया आणि मग जाऊया बाहेर आणि मग करूया आपलं काम सुरू. चला तर मित्रांनो, बघूया आता कोणती बुकिंग. तर मित्रांनो 6:26 झाले आणि फायनली आपल्याला बुकिंग लागली आता नेरूळची. तर जाऊया आता नेरूळला. हलका हलका पाऊस पण सुरू झालाय, तर नेरूळला जाऊया. मग नेरूळ पासूनच पुढे आपलं काम चालू होईल, म्हणजे मुंबईचीच बुकिंग भेटणार. फक्त चांगली भेटली पाहिजे, कारण का नेरूळचा रेट तर एवढा खास नाही, पण इकडनं बाहेर निघायसाठी घेतली आहे बुकिंग. आता काय करणार, पर्याय नाही आपल्याकडे. 2-3 बुकिंग वाजव होत्या वाड्या हॉस्पिटलची पण बुकिंग खास नव्हती काय, आणि त्यासाठी लवकर मग नंतर ट्रिप पण नाही लागत. तर मग तिकडची ट्रिप नाही घेतली आणि फेअर पण एवढं खास नव्हतं. तर ठीक आहे मित्रांनो, जाऊया आता नेरूळला, करूया हा पिकअप आणि मग करूया नेरूळला ड्रॉप. तर मित्रांनो नेरूळची बुकिंग कंप्लीट झालेली आहे. आता आपल्याला कुर्ल्याची बुकिंग लागलेली 1 मिनिटावरच होती, तर मी ऍक्सेप्ट केली आणि टाइम पण जास्त नव्हता लागत. 37 मिनिट्स दाखवतात. मला वाटतं जी मी फर्स्ट बुकिंग मारली त्यामुळे तरी मला 55 मिनिट्स दाखवलं, 58 मिनिट्स, आणि सेम प्राइस होती. आणि सेम प्राइस आता या बुकिंगची पण आहे, आणि या बुकिंगला मला फक्त 37 मिनिट दाखवतात. ठीक आहे मित्रांनो, तर करूया आपण पिकअप. तर मित्रांनो कुर्ला वेस्टची आपली बुकिंग कंप्लीट झालेली. आता मी ओलामध्ये घेतली कुर्ला ईस्टची, म्हणजे बीकेसीची बुकिंग घेतली. आता बीकेसीला जाऊया. तर बघूया आता किती वेळ लागतोय. जास्त वेळ तर 16 मिनिटाचीच बुकिंग होती, पण फेअर चांगलं होतं. प्राईम प्लसची बुकिंग होती म्हणून मी ऍक्सेप्ट केली. तर जाऊया, 4 मिनिटं बाकी आहेत पिकअप करायला. पिकअप करूया आणि मग जाऊया बीकेसीला. चला तर मित्रांनो भेटूया आता बीकेसीला. तर मित्रांनो आता ठाण्याची बुकिंग घेऊन आलो होतो आणि ठाण्यावरून आपल्याला परत ठाण्या वेस्टची बुकिंग लागली. उबरमध्येच काम करते, ओलामध्ये एकच बुकिंग कंप्लीट केली. तर ठीक आहे मित्रांनो, आता करूया पिकअप आणि जाऊया ठाणे वेस्टला. तर मला वाटतं एक विक्रोळी साईडला जरा मी येताना बघितली ट्रॅफिकच होती. तर आता इथलं इथे लोकलच काम करेल, जे म्हणजे कमी ट्रॅफिक असेल आणि फेअर पण ठीकठाक असेल आणि किलोमीटर पण कमी, म्हणजे तिथल्या इथेच काम करेल ठाण्याच्या इथे, आणि मग दुपारच्या नंतर घरी निघेल. तर बघूया आता आपलं इकडनं जी ठाण्याची बुकिंग आपण कंप्लीट केल्यानंतर कोणती बुकिंग लागते. जर चांगली बुकिंग लागली पनवेल बिनवेल बेलापूर साईडची, मग त्या साईडला निघून जाईल, नाहीतर मग ठाण्यामध्येच काम करेल. चला तर मित्रांनो करूया आता पिकअप. तर मित्रांनो ठाण्याची बुकिंग कंप्लीट केलेली आहे आणि आपल्याला पाहिजे तशीच आपल्याला नेरूळची बुकिंग लागलेली. आता नेरूळची बुकिंग मी ऍक्सेप्ट केली आहे, तर बघूया आपल्याला भेटते का नाही बुकिंग. तरी 4 मिनिटं दाखवतात पिकअपला. जर भेटली ही बुकिंग तर बरंच आहे, भेटायला तर पाहिजे. आणि उबरमध्ये ही बुकिंग आहे, तर कॅन्सल होण्याचे चान्सेस थोडे कमी आहेत. तर ठीक आहे, जाऊया आता पिकअप पॉइंटवरती, पिकअप करूया आणि जाऊया आता नेरूळला. चला तर मित्रांनो भेटूया आता नेरूळला. तर मित्रांनो नेरूळची बुकिंग आपली कंप्लीट झालेली आहे आणि आता आपल्याला लागली उल्हासनगरची बुकिंग. जेव्हा बुकिंग चालू होती तेव्हाच बुकिंग लागली. आता 8 मिनिटं तर दाखवत आहे. भेटली तर ठीक आहे, नाही भेटली तर मग तिकडनं दुसरी कोणती तरी बुकिंग जी भेटेल ती. तर ठीक आहे, ट्राय करूया ही बुकिंग घ्यायचा, की थांबले तर ठीक आहे, कारण का माझी बुकिंग जेव्हा चालू होती तेव्हाच मला ऍक्च्युली रनिंग बुकिंग मध्येच ही बुकिंग आलेली आहे आणि मी ऍक्सेप्ट केली आहे. तर ठीक आहे, बघूया आता ट्राय करूया घ्यायचं. भेटली तर ठीक, नाही भेटली तरी पण ठीक आहे. चला तर जाऊया पिकअप पॉइंटवर. तर मित्रांनो झालाय आपला उल्हासनगरचा ड्रॉप. आपल्याला कोणती बुकिंग लागली, विले पार्ले. आता तर नाही घेणार आहे बुकिंग. आता जाऊया जेवूया. तर सकाळपासून काय खाल्लेलं नाहीये, जातो जेवतो आणि मग आता घरी जाणार, कारण का मला एक ऑफलाईन बुकिंग आलेली आहे, म्हणजे मित्राचंच भाडं आहे. ते घेऊन जायचं त्यांना घाटकोपरला आणि परत घाटकोपरवरून घेऊन पण यायचंय. तर 4 वाजता जायचंय. तर आता जातो घरी, आराम करतो आणि मग 4 वाजता निघतो.
आणि बघूया आता तोपर्यंत घराच्या साईडची कोणती ट्रिप लागली तर. असं पण घर आपलं 3-4 किलोमीटरच आहे इकडनं, लागली तरी चालेल नाही लागली तरी चालेल, फिरत फिरत बघू, हिंडत भेटली तर भेटली, नाही भेटली तर नाही भेटली. आणि जर नाही भेटली तर मग असंच एमटीच घरी जाईन, बाजूलाच तर घर आहे. आणि जर भेटली तर मग घेऊन जाईन. आणि बघूया आपलं ओव्हरऑल आजचं काम पण किती झालं. आणि संध्याकाळी पण ट्रिप घेतली आहे आता. त्याला मी 2200 रुपये बोललोय येऊन जाऊन, आता काय माहिती काय करतो. मित्र आहे तर खाच्या तर मारायलाच, तर 200-300 रुपये कमीच आहे तरी पण ठीक आहे. हा तर बोललाय, बघूया आता. तर ठीक आहे, जातो संध्याकाळी आणि ती ट्रिप घेऊन. आणि त्याआधी आपलं बघूया आजचं ओव्हरऑल काम किती झालेलं आहे. चला तर मित्रांनो, आता बघूया एक ट्रिपची वाट, छोटीशी ट्रिप भेटली तर घेऊया, नाही भेटली तर आता मी चाललोच आहे. जाता जाताच बघेन, जर लागली तर ठीक आहे, नाही लागली तरी ठीक आहे. तर मित्रांनो आलेलो आहे घरी, नाही आपल्याला बुकिंग लागली. आता आपण बघूया ओव्हरऑल काम किती झालंय. तर उबर मध्ये आपलं काम झालेलं आहे 2583 प्लस ओला मध्ये काम झालेलं आहे 316. ओला मध्ये एकच ट्रिप कंप्लीट केली. बघू आता आपलं ओव्हरऑल काम किती झालंय. तर उबर मध्ये झालेलं आहे 2583 प्लस ओला मध्ये झालेलं आहे 316. तर ओव्हरऑल 2899 रुपये, म्हणजे 1 रुपया बाकी आहे 2900 रुपयाला. ठीक आहे, तर यातून मायनस 600 रुपये सीएनजी प्लस मायनस 200 रुपये उबरचे आणि मायनस 83 रुपीज ओलाचे. तर 2000 रुपयाचं काम झालेलं आहे. आणि आता संध्याकाळी ट्रिप आहे, त्यामध्ये बघूया आपल्याला काय भेटतं काय नाही भेटतंय. मित्राचे आता किती देतोय किती नाही, तर चालेल आता बघूया. जर दिले तर ठीक आहे, नाही दिले तर म्हणजे जेवढे आपल्याला वाटतं तेवढे दिले तर ठीक आहे, नाही तर नाही घेऊन कसं चालायचं बाबा, आपलं काम आहे हे. तर ठीक आहे, बघूया आता संध्याकाळी काय होतंय. तर जातो घाटकोपरला. अगोदर आता आराम करतो, मी जेवलो पण नाही बाहेर, आता घरीच जेवतो. बोललो घरी जायचं तर जेवतो आता घरी, आराम करतो आणि मग संध्याकाळी उठतो आणि मग जातो घाटकोपरला आणि ती एक ट्रिप कंप्लीट करतो. चला तर मित्रांनो, भेटूया आता उद्या सकाळी लवकर.